आता दिसला. सुप्रभात सर्वांना. तर थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये घरातले कामं तर करावीच लागतात. तर मी भांडे धुत आहे आणि थंडीमध्ये कामं करायला जीवावर येतं. एकतर थंडी खूप वाजत असते आणि कामं करावीच लागतात. थंडीमध्ये असे गेल्या 2 दिवसापासून थंडी खूप वाढलेली आहे आणि थंडीमध्ये भांडे धुवायचं, हातपाय कुडकुड करतात, तरीसुद्धा करावं लागतं. मी थोडी ऊन निघाली त्यानंतरच भांडे धुवायला घेतलेले आहे. आमच्याकडे थंडी खूप वाढलेली आहे. थंडीमुळे हातपाय गारठतात. सकाळी सकाळी तर असले धुके पडतात की सर्व दवबिंदू असे पूर्ण पाऊस आल्यासारखंच येतं. सर्व सकाळचं वातावरण पांढऱ्या पांढऱ्या धुक्याने भरलेलं असतं. पुढचं तर काहीच दिसत नाही. धुक्यांमुळे सर्वत्र पांढरं पांढरं दिसतं. जोपर्यंत ऊन येत नाही तोपर्यंत सर्व पांढरं पांढरं दिसतं. असं वाटते की शेकोटीजवळ बसावं, शेकोटी पेटवावी आणि शेकोटीजवळ बसावं, पण कुठे काही पेटवता येत नाही शेकोटी. सकाळी सकाळी असं वाटते शेकोटी पेटवावी आणि तापत बसावं, हातपाय शेकावे, पण शेकोटी पेटवू शकत नाही. गारठ्याने तर हातपाय असे अकडल्यासारखेच वाटतात. असं काही सुचत नाही करावं असं. नुसतं उन्हामध्ये बसून राहावं असं वाटतं. गारठ्यात काय करावं आता. भांडी कुंडी तर घासावीच लागतात, धुवावीच लागतात. ते केल्याशिवाय आपण तर काही करू शकत नाही. अशी थंडी वाढलेली आहे की हातपाय असे थरथर कापत आहेत आणि बोलताना पण हू हू असा आवाज येतो. असं थंडीचा परिणाम आहे. थंडीमुळे तर असं पांघरूनच राहावं असं वाटतं. अंथरुणातून तर निघावंसंच वाटत नाही, एवढी थंडी वाढलेली. आता काय करावं या थंडीचं बाबा. एवढी थंडी वाढली की सांगूच नका. काय करावं ते सुचेना. 2 दिवस आभाळ होतं आणि परत थंडी सुरू झाली. काय आभाळ होतं तेव्हा थंडी वाटत नव्हती. आभाळ ओसरलं की थंडी परत सुरू झाली जोराची. हातपाय असे कुडकुड करतात, हातपाय थरथरतात, आपलं बोलणं पण थरथरल्यासारखं होतं. एवढी जास्त थंडी वाढलेली की सांगू नका. काय करावं काही सुचेना. तरीसुद्धा घरातली कामं करावी लागतात. ते